बघा शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 1 रुपयाचे असलेले पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. मित्रांनो, 2024च्या खरीप हंगाम रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पॉलिसी निर्माण करण्यात आली होती. ही एक बाब निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे जसं की त्याच्यावरती चौकशी लागलेली होती, मोठ्या प्रमाणात पॉलिसी त्याच्यामध्ये बाद करण्यात आल्या. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम 2025 मध्ये अशा बाबी घडू नयेत म्हणून शासनाच्या माध्यमातून काही जसं की खबरदारी घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. याचबरोबर अशा जर काही बाबी निदर्शनात आल्या तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तरतूद आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मित्रांनो, पीक विमा योजनेच्या सुधारित GR निर्गमित करण्यात आल्यानंतर या पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही जसं की नियमावली देण्यात आलेली आहे, याच्यामध्ये जसं की समस्या ई पीक पाहणीच्या पिकामध्ये आणि जसं की प्रत्यक्षात जे काही पीक विमा भरलेलं पीक विमा आहे, तर याच्यामध्ये जर तफावत आढळली तर त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जी काही पॉलिसी असेल ती जसं की रिजेक्ट करण्यासाठी तरतूद आहे. अर्थात जी ती पॉलिसी बोगस पॉलिसी आहे असे जसे की गृहीत धरून ती पॉलिसी तात्काळ बाद केली जाणार आहे. मित्रांनो, याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून इथे मित्रांनो तुम्हाला पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची खूप 100% महत्त्वाची अपडेट असणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहणार. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी असाल तर तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याच्या माध्यमातून आता फार्मर आयडीच्या माध्यमातूनच जसं की पीक विमा भरता जात आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये क्षेत्राची तफावत इत्यादी बाबी दिसून येणार नाहीत किंवा त्या कारण थोडं शक्य होणार आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आता याच्यामध्ये देखील काही पर्याय शोधल्या जात आहेत. आणि जसं की एखाद्या जी काही देवस्थानाची जमीन असेल किंवा इतर काही समस्या सामाजिक जमीन किंवा इतर जे काही जमीन असेल तर त्या गैर प्रकारच्या याच्यामध्ये जर पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला गेला तर अशा काही बाबी निदर्शनास आल्या तर अशा शेतकऱ्यांना म्हणजे ब्लॉक लिस्टमध्ये करण्याची तरतूद सुद्धा आता नव्यान जसं की करण्यात आली आहे. अर्थी इथं अशा प्रकारचे जर एखादे बोगस पॉलिसी क्रिएट करणारा किंवा अशा प्रकारचा बोगस जसं की पीक विमा प्रकरण करणारे शेतकरी जर निदर्शनात आले तर अशा शेतकऱ्याच्या फार्मर आयडी अशा शेतकऱ्याचा आधार कार्ड जे पुढील 5 वर्षासाठी ब्लॉक लिस्टमध्ये केला जाणार आहे, त्यांना ब्लॉक लिस्टमध्ये ॲड केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ असेल, पीक विम्याचा लाभ असेल, अतिवृष्टीसारखे अनुदान किंवा असतील अशा प्रकारचे ज्या लाभ शेतकऱ्यांसंदर्भात आहे तर पुढील काळामध्ये दिले जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारवाई करण्याची तरतूद शासनाच्या माध्यमातून विचाराधीन आहे. याच्यामुळे पीक विमा जर भरत असाल तर आपल्या शेतामध्ये इथं लागवड केलेल्या पीक विम्याचा तुम्हाला एक जसं की तारीख देण्यात आलेली आहे, म्हणजेच 31 जुलैपर्यंत याची पीक विमा भरण्याची तारीख आहे. जसं की घाई गडबड करू नका. पीक विमा आपल्या प्रत्यक्ष शेतकऱ्यामध्ये लागवड केलेली आहे तेवढ्याच क्षेत्राचा आणि त्याच पिकाचा विमा भरण्याचा प्रयत्न करा. आपला पीक जसं की पेरणीला तेच पीक जोडा आणि ई पीक पाहणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला त्याचंच पिकाची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आता ई पीक पाहणीचा डाटा हा फार्मर आयडीला जाणार आहे आणि ते फार्मर आयडी लिंक असलेला डाटा हा आता सर्व योजनांसाठी सर्व पोर्टलला वापरला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे पीक विमा 2025च्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक असलेला अपडेट होतं. आपलाच नक्की विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला पीक विमा काढायचा आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट शेतकरी संदर्भातील होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.